ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मीना पिंपळे। पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथील सिद्धी गणेश मंदिरात अंगारकी चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली असून विश्वातील काळा पाषाणातील एकमेव 31 फूट भव्य सिद्धी गणेशाची मूर्ती या मंदिरात आहे। त्यामुळे जिल्हाभरासह राज्यभरातून अनेक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात। दरम्यान वाढत्या तापमानामुळे 31 फूट भव्य सिद्धी गणेशाच्या मूर्तीला चंदनाचं लेपन करण्यात आलं असून सोबतच रिद्धी सिद्धी व मूषक मूर्तीलाही चंदनाचे लेपन करण्यात आले। तसेच आज अंगारकी चतुर्थी निमित्त भाविक दर्शनासाठी येत असल्यामुळे या भाविकांसाठी फराळाची व्यवस्थाही मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आली असल्याची माहिती मंदिराच्या व्यवस्थापकांनी दिली आहे। आपण जे मागे जी मूर्ती बघतोय ते 31 फूट उंच आहे, ब्लॅक ग्रेनाइट मध्ये बनवलेली आहे आणि हिचं आयुष्य 5000 वर्ष आहे। पूर्ण वर्ल्ड मध्ये सगळ्यात मोठी गणपतीची मूर्ती आहे ही। आणि आज कमीत कमी आम्ही एक्सपेक्ट करतोय 1 लाख लोक येतील। त्यांना 12 पोते साबुदाण्याची खिचडी आहे, ताक आहे, शरबत आहे, दिवसभर आज प्रसाद म्हणून वाटलं जाईल। अंगारकी चतुर्थीनिमित्त काय मूर्तीला सजावट करण्यात आली? आज अंगारिका चतुर्थीमुळे किंवा मे महिन्या उन्हाळ्यामुळे आज चंदनाचा लेप लावलाय देवाला। 41 लिटर चंदन, गंगाजल वगैरे सगळं मिळून ते लेप लावलेलं आहे। गुलाबजळ आहे, याच्यात सगळं आहे। मूर्तीच्या बाजूला मूर्ती त्यांना देखील लावण्यात रिद्धी सिद्धी आहे, त्यांना पण लावलेलं आहे। त्या पण सगळ्यात उंच मूर्त्या आहे आपल्या वर्ल्ड मध्ये। चंदनाचं लेप लावल्यामुळे खूप मोठं अट्रॅक्शन झालंय भाविकांना आणि त्यामुळे ते बघायला येत आहे की काय असतं चंदनाचं लेप कशासाठी आणि का लावतात। तो उन्हाळ्यात जसं 45 डिग्री टेम्परेचर आहे जळगावला आणि 46 पर्यंत पण जातं, म्हणून थंडावा राहावा म्हणून हे लेप लावलेलं आहे। आज अंगारकी चतुर्थी आहे। महाराष्ट्रामध्ये याला मंगलाचौथ म्हणून प्रसिद्ध केलं जातं आणि सिद्धी महागणपती म्हणून हा पालवीचा प्रसिद्ध अगदी गणपती आहे। याचा आज एकदम अनोखा शृंगार केलेला आहे। याला पूर्ण चंदनाचा लेप लावलेला आहे आणि दर्शन करताना असं वाटतं बाप्पाच्या समोर आपण हटूच नाही, त्यांना पाहतच राहावं। इतकं सुंदर आणि मनोरम दर्शन बाप्पांचं झालेलं आहे आणि ही मनोकामना मूर्ती म्हणून इथे प्रसिद्ध आहे। या मूर्तीला आपण काही साकडं घातलं, नवस मागितलं तर ते पूर्ण होतं। आणि आज मंगळा चतुर्थी निमित्त येथे दिवसभरामध्ये कमीत कमी 25-30 हजार पेक्षा जास्त भक्तगण दर्शनाला येतात आणि हे म्हणून आम्ही इथे या गणपतीच्या दर्शनासाठी आलेलो आहे आणि ही मूर्ती साक्षात आहे आणि खरंच या मूर्तीच्या दर्शनासाठी आलं आणि काही मागितलं तर आपल्या इच्छा पूर्ण होतात, म्हणून याला सिद्धपूर्ती गणपती किंवा इच्छापूर्ती गणपती आपण म्हणू शकतो। आपलं नाव? संगीता अशोक धूत, जळगाव। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।